सकाळी उठल्या उठल्या माझी कोणतरी वाट बघायला असते. कुत्र्याची तळमळ असते, बाहेर आरडाओरडा करायला असतं. त्यांची इच्छा असते की फिरायला चला. मग आम्ही निघतो जोडीने फिरायला निसर्गमय वातावरणामध्ये. कुत्र्यांना पण जीव आहे, आम्हाला पण जीव आहे. वाटतंय निसर्गामध्ये असं मोकळं जगावा, भारी वाटतंय. कुत्र्यांची लय अपेक्षा नसती. अंगावरून हात फिरवावा, मयानं थोडंसं बसावं त्यांच्यापाशी, कुठंतरी निवांत असं वातावरण बघून थोडंफार बसायचं, त्यांना सोबत खेळायचं. आमच्या जोडीचं हे रोजचं काम आहे. डोंगर, नाल्या, नद्या पार करत करत जायचं अशा एखाद्या ठिकाणी जे नवीन असावं. आज आमचं हे नवीन ठिकाण होतं. गेल्या गेल्या खाली कुत्रे उतरले. त्यांना वाटलं इथं काय रस्ताच आहे का, की त्यांना कळत नाही शेवाळ आहे म्हणून. गडबडीनं वापस वर आले. ते म्हणले काय ते रॉंग नंबर लागला वाटतं इथं. बसलोत आम्ही जोडीनं एका ठिकाणी निवांतपैकी. छान वातावरण होतं. कुत्रेही निवांत बसले. कवळा उन्हामध्ये वेगळंच निसर्गाची किमया होती इथं. खरंच निसर्ग किती सुंदर आहे. जिकडं बघावं तिकडे हिरवळ. निसर्गामध्ये खरंच वेळ गेलेला कळत नाही. पाणी, झाडं, गवत छान आहे. जिकडं बघावं तिकडं असं सुंदर वातावरण झालेलं आहे. भारी आहे. कोमलनं पलीकडून त्या उडायचे ते म्हणले तर म्हाताऱ्या घेऊन आली. बसली पण तसंच खेळत. कुत्रे हे बघायचे कुतूहला नाही नेमकं ॲटम काय. आम्ही पण लहानपणी खेळायचं ह्याला. घराच्या बाहेर गेल्यानंतर कळतं की खरंच निसर्ग खूप मोठा आहे. दुनिया पण खूप मोठी आहे. घरामध्ये राहून काय नाही. कुत्रे खेळायला त्यासोबत भारी आहे. सुंदर सकाळ, सुंदर दिवस. आयुष्य सुंदर जाऊ शकतंय. थोडंसं निसर्गामध्ये वेळ द्या, आयुष्य जगून घ्या. चला, काहीतरी सुंदर दिवस. ओके, धन्यवाद. काय असलं नव्हतं कळवत राहील.